नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी सेल मार्फत जे 85% एमबीबीएसची ॲडमिशनची प्रक्रिया आहे तर त्याचा पहिला टप्पा आता संपलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की बीएमएस बीएचएमएस किंवा आम्हाला फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याची ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि त्या प्रश्नाच्या आता महाराष्ट्र सीईटी सेलने त्याबाबतचा एक रिवाइज्ड कार्यक्रम प्रसिद्ध केलेला आहे। यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध केला होता, परंतु त्या कार्यक्रम तो 3 तारखेला प्रसिद्ध केला होता आणि त्या 3 तारखेच्या कार्यक्रमामध्ये रिवाइज्ड करून नव्याने डेट्स काही जाहीर केलेले आहेत आणि त्या डेट्सच्या अनुषंगाने आता रिवाइज्ड कार्यक्रम प्रसिद्ध केलेला आहे। तर तो काय कार्यक्रम आहे, सीईटी सेलची ॲडमिशनची प्रक्रिया कधी होणार आहे, ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी चे ॲडमिशन्स म्हणजे काय असतात, या सर्व प्रश्नाची उत्तरे घेऊन मी आज आपल्या समोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण, एबीसी काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलं की ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी असे 3 प्रकारचे ॲडमिशन ही वैद्यकीय ॲडमिशन अनुषंगाने जो एनटीए मार्फत नीट एक्झाम घेतली जाते त्या नीट यूजीच्या मार्काच्या अनुषंगाने या 3 ग्रुपमध्ये महाराष्ट्र सीईटी सेल मार्फत ॲडमिशनची प्रक्रिया राबवली जाते। ते 3 ग्रुप म्हणजे कोणते, ग्रुप ए मध्ये एमबीबीएस आणि बीडीएसची ॲडमिशनची प्रक्रिया राबवली जाते। त्यानंतरचा आहे ग्रुप बी, या ग्रुप बीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जो विषय ग्रुप बीच्या ॲडमिशनमध्ये मात्र बीएमएस बीएचएमएस किंवा बीयूएमएस ज्याला आपण युनानी असं म्हणतो, तर अशा या 3 कोर्सेस बाबतच्या ॲडमिशनची प्रक्रिया राबवली जाते। आणि त्यानंतर ग्रुप सीच्या ॲडमिशनमध्ये बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे बीओटीएच, त्यानंतर बॅचलर ऑफ ऑडिओ स्पीकिंग लँग्वेज पॅथॉलॉजी, त्यानंतर बीपी अँड ओ अशा प्रकारच्या ॲडमिशनची प्रक्रिया राबवली जाते। तर आपल्याला आता मी तुम्हाला आधी सांगितलं की जो ए ग्रुप आहे किंवा एमबीबीएस बीडीएस आहे तर त्याचा पहिला टप्पा आता संपलेला आहे, त्यामुळे त्याबद्दल मी काय आपल्याला माहिती सांगणारच नाही। मी आता आपल्याला जी माहिती सांगणार आहे तर जो दुसरा टप्पा ग्रुप बी आहे आणि ग्रुप सी आहे म्हणजे बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस हा एक ग्रुप बीचा टप्पा आणि ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी व इतर कोर्सेस। तर अशा या 3 कोर्सेस आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी अशी आपण माहिती पाहणार आहोत। तर हा जो ॲडमिशनचे प्रोग्राम आहे तर त्या प्रोग्रामनुसार जो सीट मॅट्रिक्स आहे, सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं तर ज्या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला किती जागा उपलब्ध आहेत, प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा, प्रत्येक कॉलेज वाईज किती जागा आपल्याला उपलब्ध आहेत याबाबतची एक सारणी किंवा याबाबतचा एक तक्ता असतो, तर त्याला सीट मॅट्रिक्स असं म्हटलं जातं। तर हे सीट मॅट्रिक्स जे होणार आहे तर ह्या बी आणि सी ग्रुपसाठी म्हणजे दोन्ही बीएमएस साठी आणि फिजिओथेरपीसाठी किंवा बीएचएमएस युनानी आणि फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी व इतर कोर्सेस या सर्वांचं सीट मॅट्रिक्स 10 तारखेला प्रसिद्ध होणार आहे। ही दोन्ही प्रक्रिया एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही प्रक्रिया ह्या वेगळ्या राबवल्या जातात, त्यामुळं आपल्याला चॉईस फिलिंग सुद्धा करताना ही तशाच पद्धतीने करायची असते। तर त्या अनुषंगाने जे सीट मॅट्रिक्स असेल ते सुद्धा वेगवेगळं असणार आहे। ग्रुप बीचं सीट मॅट्रिक्स वेगळं येणार आहे, ग्रुप सीचं सीट मॅट्रिक्स वेगळं असणार आहे। तर त्या ग्रुप बीच्या सीट मॅट्रिक्सचं आणि ग्रुप सीचे दोन्ही सीट मॅट्रिक्स हे 10 तारखेला 10 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहेत। त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंगचा टप्पा येणार आहे। तर ऑनलाईन चॉईस फिलिंग हे आपल्याला 10 ते 12 या सप्टेंबर या कालावधीमध्ये 12 सप्टेंबरला रात्री 11:59 हे चॉईस फिलिंग आपल्याला करायचं आहे। हे सुद्धा ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी 10 ते 12 या याच कालावधीमध्ये करायचं आहे आणि हे सुद्धा वेगवेगळं याची ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर आता पुढचा टप्पा येतो तर तो आहे फर्स्ट राऊंडची निकाल किंवा अलॉटमेंट कुणाला मिळाला आहे याबाबतचा डिक्लेरेशन किंवा रिझल्ट डिक्लेरेशन असं आपण म्हणू। तर फर्स्ट राऊंडचा जो रिझल्ट डिक्लेरेशन आहे तर तो मात्र ग्रुप बी साठी 14 तारखेला होणार आहे, तर ग्रुप सी साठी मात्र 13 तारखेला होणार आहे। हे या ठिकाणी लक्षात घ्या। ग्रुप बी साठी म्हणजे कोणत्या, बीएमएस बीएचएमएस किंवा बीयूएमएस यासाठी 14 तारखेला ती यादी प्रसिद्ध होणार आहे। तर ग्रुप सी साठी म्हणजे जो हे जे आपण सांगितलं आहे फिजिओथेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी तर यासाठीचं ते 13 तारखेला प्रसिद्ध होणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला फिजिकल जॉईनिंग जी करायची आहे, सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत आणि आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन जे घ्यायचे आहेत तर तो कालावधी ग्रुप बी साठी आहे तर तो आहे 15 ते 18, कारण ती 14 तारखेला यादी प्रसिद्ध होईल आणि 15 ते 18 तारखेला सायंकाळी 5:30 पर्यंत आपल्याला फिजिकल जॉईनिंग करायची आहे ग्रुप बी साठी म्हणजे बीयूएमएस बीएचएमएस आणि बीएमएस साठी। तर फिजिओथेरपी आणि इतर कोर्सेससाठी जी आपल्याला जी जॉईनिंग आहे फिजिकल जॉईनिंग तर ती 14 ते 18च्या दरम्यान 18 तारखेला 5:30 वाजेपर्यंतच्या दरम्यान करायची आहे।
विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्याच ज्या ग्रुप कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी या प्रक्रियेत जे कोणी इच्छुक असतील तर त्या सर्वांसाठी एक मी गोष्ट एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर मी या सर्व प्रक्रियेचे आपल्याला अपडेट्स हे देणार आहे. तर तरी आपण या अपडेट्सच्या अनुषंगाने आपल्याला सर्व माहिती मिळवण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.